सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी एक अनोखा कार्यक्रम साताऱ्यात आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये सातारा नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी उभे असणाऱ्या सर्व पक्षातील उमेदवारांना त्यांनी आमंत्रित केले होते। यावेळी पक्ष चिन्ह आघाडी निवडणुकीनंतर बाजूला जाईल आणि साताऱ्याचा शाश्वत विकास हाच आमचा एकमेव अजेंडा राहील असा विश्वास एकत्र आलेल्या सर्वच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी व्यक्त केला। एवढेच नाही तर दिलेल्या आश्वासनावर कटिबद्ध राहण्याचा वचननामा बॉन्ड देखील सर्व सातारकरांच्या साक्षीने लिहून दिला। यावेळी बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी नगराध्यक्षपदासाठी उभ्या राहिलेल्या भाजप महाविकास आघाडी याचबरोबर इतर पक्ष अपक्ष उमेदवारांना सातारा शहराशी निगडीत असणारे रॅपिड फायर प्रश्न विचारले असता यावर कोणालाही पूर्ण उत्तर देता आले नाही। या राबवलेल्या उपक्रमाला साताऱ्यातील प्रत्येक क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते। या कार्यक्रमाला सातारकरांनी देखील मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। त्या वचननाम्यामध्ये हे 5-6 मुद्दे आहेत, आपण ऐकून घ्यावं। सातारा नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये नगराध्यक्ष पदाकरता निवडणूक लढवित असून निवडणुकीमध्ये विजय प्राप्त झाल्यास पदाच्या दिलेल्या कालावधीत सातारा शहराच्या विकासासाठी खालील मुद्द्यांवर कटिबद्ध राहीन असे सार्वजनिकरित्या वचन देत आहे। पहिला मुद्दा, पदाच्या कालावधीत ज्या वेळी रस्ते बांधणी दुरुस्ती, नाले बांधणी, फुटपाथ उभारणी दुरुस्ती, पाण्याची टाकी उभारणी दुरुस्ती आदी कामांना जेव्हा शासन स्तरावरून अनुमती मिळेल त्यावेळी उत्कृष्ट आणि किमान 5 वर्ष टिकेल असं काम करण्यात येईल, जेणेकरून पुन्हा त्या गोष्टीकरता माझ्या नगराध्यक्षपदाच्या कालावधीत नव्याने निविदा काढण्याची वेळ येणार नाही। प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या गरजेनुसार प्रस्तावित विकासासाठी प्रभागातील नागरिकांना बैठकीस आमंत्रित करून त्यांच्याकडून आगाऊ सूचना घेऊन त्यांच्या प्रश्नांचं समाधान करून घेऊनच त्यांचे लेखी संमतीने कामे करावीत अशी सूचना नगराध्यक्ष म्हणून नगरसेवकांना देण्यात येईल। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी 3 अथवा 6 महिन्यातून एकदा सार्वजनिक बैठकींचे आयोजन केले जाईल। स्वतःचे, नातेवाईकांचे, नगरसेवकांचे जन्मदिन कोणत्याही प्रकारे सामाजिक शांततेचा भंग न करता, उदाहरणार्थ मध्यरात्री फटाके न वाजवता त्यांच्या घरी वैयक्तिक साजरे करण्याची सक्त सूचना देण्यात येईल। नगरसेवकांना किंवा आप्तस्वकीयांना अनधिकृत फ्लेक्सबाजी, वाढदिवस, अन्य शुभेच्छा इत्यादी करण्यास मनाई करण्याचा आदेश देण्यात येईल आणि त्याचे पालन करणे सक्तीचे करण्यात येईल। नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी आल्यास त्यांचे निराकरण कमाल 3 दिवसांच्या आत केले जाईल। केलेल्या कामांचा लेखाजोखा दरवर्षी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल आणि नागरिकांच्या साधारण सूचनांचे अभिलेख सूचना करण्यात येऊन त्यावर लक्ष दिले जाईल। अंतर्गत वाहतूक व्यवस्था, जलस्रोत स्वच्छता, CCTV, स्वच्छतागृहे, सार्वजनिक पार्किंग व्यवस्था, कचऱ्याचे वर्गीकरण यासारख्या मूलभूत गोष्टींना प्राधान्य देण्यात येईल। नगराध्यक्ष म्हणून प्रत्येक प्रभागात महिन्यातून एकदा तरी प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल। नागरिकांना भेटण्यासाठी आठवड्यातून जास्तीत जास्त वेळ देण्यात येईल। नगरपालिकेला मिळणारे उत्पन्न आणि शासन अनुदाने यांचा विनियोग कसा केला गेला याचे पत्रक दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध केले जाईल। मी लोकप्रतिनिधी या नात्याने कायमच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यास कटिबद्ध राहीन। यातील बांधिलकीचा माझ्याकडून भंग झाल्यास मी कसूरदार होऊन नैतिकदृष्ट्या पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार नाही अशी हमी सार्वजनिकरित्या नागरिकांना देत आहे आणि याची खाली त्यांची स्वाक्षरी आहे। आणि हा जाहीरनामा प्रकाशित केला त्यावेळेला नागरिक प्रतिनिधी म्हणून राजेंद्र मधुकर चोरगे, अध्यक्ष बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सवयभान अभियान सातारा आणि ॲडव्होकेट अमित द्रविड सातारा यांची याच्यावर स्वाक्षरी राहील। या पाटणे हा वचननामा तुमच्या देखत जाहीर करतोय आपण आणि त्यांच्या सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतोय। तुम्हाला जे काय प्रश्न भविष्यात पडणार आहेत ते नक्की ते सोडवतील असं वाटतं। महिलांमधून प्रश्न आलेला नाहीये। बीना, कोण विचारणार? हां, सुजाण नागरिक कायमच नगरपालिका, नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्याशी असा सुसंवाद ठेवून याचं काय झालं हे विचारण्यासाठी आपण सगळेजण बांधील आहोत। रॅपिड प्रश्न कुणीही उत्तर द्यायचं बरं का, आणि लगेच द्यायचं, नाही तर मी त्याचं उत्तर सांगणार पुढे जाणार। 5-6 प्रश्न साधे। सातारा शहराचं क्षेत्रफळ किती आहे नगरपालिका हद्दीचं?
नगरपालिका हद्दीचं क्षेत्रफळ किती आहे? मी सांगू? 26.55 स्क्वेअर किलोमीटर आहे. सातारा शहरामध्ये एकूण रस्ते किती किलोमीटर आहेत? सातारा शहरामध्ये एकूण रस्ते किती किलोमीटर आहेत? 320 किलोमीटर आहेत. सातारा शहरात पाण्याच्या टाक्या किती आहेत एकूण? 18 टाक्या. रोज शहराला किती पाणी लागतं? रोज शहराला किती पाणी लागतं? 30 MLD पाणी लागतं. सातारा शहरात कागदावर असलेली स्वच्छतागृह किती आहेत? 60 आहेत. 60 कागदावरची. कागदावरची आपली बरोबर आहे. सातारमध्ये रोज किती टन कचरा निर्माण होतो? सातारमध्ये रोज किती टन कचरा निर्माण होतो? 60 टन. सातारमध्ये पार्किंग सुविधा किती आहेत? पार्किंग म्हणून व्यवस्था फार कमी आहेत. 2 ते 3 आहेत फक्त. आणि सातारची एकूण लोकसंख्या किती आहे? सातारची 1,80,000 आहे आणि मतदार आहेत 148. ठीक आहे. ओके, एवढेच उत्तर आहे. ठीक आहे. सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.